नम्रता, काय आजचं अक्षर कोणतं आहे? तर मराठी वर्णमालेची जी आपली 24 सफर चालू झालेली आहे त्यातील आजचं अक्षर आहे भ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी अर्धाच भोपळा घेणार आहे आज रेसिपीमध्ये. थोडंसं ना मी याला तेल लावून घेणार आहे. चला गॅस. मी काय करते, आता हा जो भोपळा आहे तो मी भाजून घेणार आहे आणि मी सोबतच टोमॅटो पण ठेवते या जाळीवर ना. मध्ये मध्ये लक्ष देत राहायचंय आणि सर्व बाजूनी हे आलटीपलटी करून घ्यायचंय. ह्याच्यावरच ना मी एक 5-6 लसणाच्या पाकळ्या पण घालते. आपण आता चेक करूयात शिजलंय का नाही ते. थोडंसं अजून शिजायचं बाकी आहे. पुन्हा एकदा मी बघते. हे बघा, चाकूसा इझिली आत जाते. छान असं मऊसूद आपला भोपळा जो आहे तो भाजला गेलाय. आता काय करूयात, हे थोडंसं थंड झालं ना की आपण ह्याच्यावरचा थोडासा जो काळा भाग आहे ना तो काढणार आहोत. बरं, आणि आपल्याला गडबड असेल, आता हे भोपळा थंड होईपर्यंत वेळ नसेल तर काय करायचं, सरळ थंड पाण्यामध्ये हा भोपळा घालून ठेवायचा. लसूण पण आपण जो भाजून घेतला होता ना तो ठेचून घेते. आता आपण काय करूया, हा जो भोपळा आहे ना तो अगदी छान भाजलेला आहे त्यामुळे हातानेच मऊ करून घेऊया. सोबतच टोमॅटो पण, किंवा सरळ चॉपर मध्ये बारीक करून घ्यायचं. तेल मी इथं गरम करून आणलेलं आहे. फोडणीसाठी आपण जिरे मोहरी घालतोय, थोडंसं हिंग घालते, हळद, लाल तिखट, त्यानंतर काळं तिखट. कच्चं घातलं ना तरीही चालतं. आता आपण ही फोडणी वरून घालूया. नुसार मीठ घालूया. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर आज आपण याच्यामध्ये फक्त टोमॅटो घातलेला आहे आणि लसूण. जर तुम्हाला कांदा घालायचा असेल ना तर तो पण छान असाच गॅसवर भाजून घ्यायचा आणि मॅशरमध्ये आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचंय. तर छान टेस्ट येते त्याच्याने पण. आणि ज्यांच्याकडे वांग खाल्लं जात नाही त्यांनी हे भोपळ्याचं भरीत जे आहे ना ते नक्की ट्राय करावं. खूप छान टेस्ट लागते. करून बघूया. अप्रतिम. तर आजचं आपलं अक्षर होतं भ आणि आपण केलेलं आहे भरीत. तेही वांग्याचं नाही बरं का, हे आहे भोपळ्याचं भरीत. तुम्हाला ही रेसिपी आवडली का आणि तुम्ही करून बघणार का, कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला ही मराठी वर्णमालेची 24 सफर माझ्यासोबत कंटिन्यू करायची असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.